नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्ष लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील पाचेगाव या सर्कलमध्ये आहोत. पाचेगावपासून 1.5 ते 2 किलोमीटर एक वसंतनगर नावाचा तांडा आहे. त्या तांड्यामध्ये काल दिनांक 25 मे रोजी भीषण अशी आग लागून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. जवळपास 4 ते 5 जनावरं या ठिकाणी जळून मृत्युमुखी पडलेले आहेत. 10 ते 12 हजारचा कडबा या ठिकाणी जळून राख झालेला आहे. आणि जवळपास आपण पाहत आहोत या ठिकाणी राहणारे लोकांचे घरदार आहेत. मात्र या ठिकाणी जीवितहानी अत्यंत टळलेली आहे. काल दुपारी 1 वाजता ही आग लागलेली आहे. आणि आगीचं काय कारण होतं, कशामुळे आग लागलेली आहे आणि किती रुपयाचं नुकसान झालेलं आहे, काय काय नुकसान झालं आहे सविस्तरपणे शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी माहिती. राहणार कुठले तुम्ही? बरं, ही आग जी लागली स्वतःच्या मालकीचं होतं? हो हो. कशामुळे आग लागली बरं? हे विजेमुळे हे लाईटीमुळे. लाईटच्या तारीमुळं? हो. तार तुटली? हो हो. बरं. काय काय नुकसान झालं? एक गाय होती, एक गोर होतं आणि एक घोडी होती. बरं. 3 प्राणी जळून मेले? हो हो. बाकीचं काय नुकसान झालं? काय आणि कडबा जळाली. किती होता कडबा? किती होता? कडबा 2 माणसाचे होते. मग आग लागली ते तुम्हाला कोणी सांगितलं, कसं माहिती मी झालं? डोळ्याने पाहिलं ना. बरं. हो. मग तुम्ही जनावर वाचवण्याचा काय प्रयत्न नाही, केला? नाही, आपलं आजारी होतं ना मी. काय प्रॉब्लेम, तुम्हाला काय अडचण आहे? दुखायला लागलं होतं. ऑपरेशन झालं होतं कशाचं ऑपरेशन झालं आपलं? आतड्याचं. बरं बरं. कधी झालं? हे 20 दिवस झाले आज. 20 दिवस. बरं बरं. मग घरी कोणी नव्हतं? नाही ना, घरी कोण नव्हते, बाया पोरं होती. बरं. मग कसं कळलं लोकांना, शेजारच्या लोकांना कसं माहिती झालं? मी आरडा केला. बरं बरं. हो. मग कुणी अग्निशामक दलाला कुणी सांगितलं का? गाडी आली सांगितलं. होती हो, का? आली होती आली. त्यांनी विझण्याचा प्रयत्न केला का? हो बरं. आटोक्यात आली आग आटोक्यात आली होती का? हो हो. गावकरी लोक आले. बरं. काय काय नुकसान झाले? किती लाखाचं नुकसान झालं? तरी 5-6 लाखात झाले. 5-6 लाखाचं नुकसान झालं. आतापर्यंत आपले गेवरे मतदारसंघाचे नेत्यांनी भेट दिली का? अधिकारी आले होते का? नाही आले नाही. एक आलं होतं रणवीर. रणवीर पंडित काका आले होते? हो हो. बरं. काय बोलले? काय बोलले, मी त्या टायमाला दवाखान्यात गेलो होतो ना. आपला काय पंचनामा झाला का? महावितरण कंपनीने पंचनामा केला? काल आले होते काल. झाला का? पंचनामा झाला का? हो. किती लाखाचं नुकसान दाखवलं? काल मी नव्हतं ना घरी, मला बाजूला ठेवलं होतं. कुणी दिली शिफारस, कुणी केली होती पंचनामा? शिफारस सरपंचाने दिली होती ना. वो किचन रूम में ते उडी तुमचं काय? आंगड्या बोला ना कल्याण बाबूराव राठोड. राहणार कुठे? माझा भाऊ आहे मोठा. सख्खे भाऊ आहे? सख्खे भाऊ आहे. हा, तुम्ही होते का तेव्हा जेव्हा आग लागली तेव्हा? मला आग लागण्याच्या नंतर मला 5 मिनिटांनी कळालं. मी 5 एक 3 किलोमीटर अंतर कळताच मी पळ काढून आलो. पण मी तिथून कसं नेमकं आग होती जोरात, नेमकं काय करू, कुठं करू, लेकरं बघू, जनावर बघू, हे बघू, आग बघू, हे काय सुचलंच नाही. स्वतः होईल तेवढं प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग काय आटोक्यात यासारखे नव्हती. गावकरी लोक जमा झाले, तर अग्निशामक दलाची गाडी आली. कसं तरी इकडून तिकडून पाणी टाकून हे करून आग आटोक्यात आणून हे केलं. पण 3 जनावरं जी दगावली ते बांधलेले होते? ती बांधलेली होती. आणखी काय काय नुकसान झालं? आणखी काही कडबा जनावरच आहे. कडबा किती होता? कडबा असा 10-11 हजार म्हणजे 14 जणांची. किती लाखाचं नुकसान झालं असं वाटतं? 5 ते 6 लाखाचं नुकसान झालं. तहसीलचे कोणी कर्मचारी वगैरे आले होते. झाला पंचनामा झाला? महसूलचे हा तहसीलदार आले होते का? तहसीलदार आले होते, बरं. तलाठी साहेब आले. आपले कोणी नेते लोकांनी भेट दिली का? रणवीर काका आलते. बाकीचे कोण नाही आले. तुमचं काय नाव आहे? आम्ही बाबूराव मोतीराम चव्हाण, राहणार कुठे तुम्ही? गोळेगाव. बरं बरं. काय सांगताल, कशामुळे आग लागली? काल काय नातं आहे तुमच्या यांचं? आमची भाषा येते. भाषा येतं. आम्हाला काल कळाल्यानंतर आम्ही 4च्या पुढे घरून आलो सर. आल्याच्या नंतर इथं बघितलं तर मग सारच लई नुकसान झालेली होती ना. जीवितहानी टळली? जीवितहानी, फक्त, हा. गाई म्हशी गेल्या गाई समजा. गाई म्हैस, एक गाय, एक गोर, एक घोडी आणि एक वगार. समजा एक दगडा घालू समजा आता पडून हे वगार. म्हणजे जखमी आहे? जखमी आहे. हा. बरं बरं. किती नुकसान झालं म्हणतात? तरी 5, 5.5, 6 पर्यंत झाला असं. बरं बरं. काय अपेक्षा, सरकारने काय मदत केली पाहिजे तुम्हाला? काय जी समजा जीवितहानी झाली ती समजा एक नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. हा. काही तो कडबा समजा. हा. तुम्ही होता का इथं? कोण होता? तुमचं काय नाव? आग लागली त्यावेळेस तुम्ही घरी होता? कशामुळे आग लागली बरं? काय कळलं नाही, ते एकटी जाग नाही त्याची. बरं. मग कसं कळलं? तुम्ही काय पाहिलं? ते ढोर तरफडत करत होते ते पाहायला. आणि पण तुम्ही आम्हाला का ते नाही सोडता सोडले बरं? आलं जनावर नाही. का नाही सोडले? मध्ये जाता झालं नाही आम्हाला बरं. त्या जाळीमुळे.
किती नुकसान झाले? किती 5-6 लाखाचं असणार सगळं. तुम्ही होता का त्याविषयी? कशामुळे लागली आग? ही तार तुटली होती ना साहेब. हा. हा तार तुटली आम्हाला कळालंच नाही की. बर. त्या जाळी मुलं त्या जनावरांना सोडायला जातात येत नव्हतं आम्हाला. हा. घरी गडी माणूस नव्हते तर तुम्ही बोलणार? बोला अजून. या ठिकाणी आपण पाहत आहोत म्हणजे आपले वसंतनगर तांडा आहे. 10 ते 12 हजार कडबा या ठिकाणी जळून खाक झालेला आहे आणि गाय असेल, म्हैस असेल आणि एक घोडी असे 3 या ठिकाणी मुक प्राणी जळून त्यांनी मृत्युमुखी पडलेले आहेत. काल गेवराईचे तहसीलचे काही अधिकारी या ठिकाणी येऊन पंचनामा करून गेलेले आहेत. आपण पाहत आहोत महावितरण कंपनीची तार त्या ठिकाणी तुटल्यामुळे आग लागल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि जवळपास 5 ते 7 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. गेवराईचे युवा नेते रणवीर काका पंडित यांनी या घटनास्थळी भेट दिलेली आहे. शासन दरबारी मदत मिळवण्याचं देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि जवळपास 7 लाखाचं नुकसान झाल्याचं या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. जवळच या ठिकाणी घरं होते. या ठिकाणी मोठी जीवितहानी टळलेली आहे आणि अग्निशामक दलाच्या गाडीने कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणलेली आहे आणि अक्षरशः आपण पाहत आहोत या ठिकाणी गाईचा गोटा असेल, कडबा असेल, सगळं काही नष्ट झालेलं आहे. जवळपास 7 ते 8 लाख रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि शासनाकडे त्यांनी मागणी देखील केलेली आहे. लवकरात लवकर सरकारने त्यांना ही नुकसान भरपाई द्यावी. महावितरण कंपनीने सुद्धा नुकसान भरपाई करून द्यावी. जवळपास 8 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. मी मुख्य संपादक हुमरे बापूसाहेब, आमचे कॅमेरामॅन कार्यकारी संपादक सुरेश आप्पा आहे.